एसटी विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत शासनाकडे पेन्शन वाढीची मागणी केली आहे। 700 रुपये ते 2000 पर्यंतच पेन्शन या सगळ्यांना मिळत आहे। अशा परिस्थितीमध्ये आमचं घर चालवणं अवघड आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत। आमची पेन्शन वाढ जर करण्यात आली नाही तर येत्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार घालू असा इशारा सुद्धा या माजी कर्मचाऱ्यांनी दिला आहे। माझं नाव हेम जोशी, मी अध्यक्ष आहे राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा आणि त्याकरता आम्ही आज मामलेदार ऑफिसमध्ये गेलो होतो। आम्ही EPS 95 याचे मेंबर सभा पेन्शन याचे मेंबर आहोत। आम्हाला दर महिन्याला 500, 700, 1000, 1500, 1700 अशी पेन्शन मिळते। ही अक्षरशः तुटपुंजी आहे आणि आमच्या लोकांचं उदरनिर्वाह करणं कुटुंबाचा आम्हाला अतिशय अवघड होतो आहे। याच्याकरता ही पेन्शन वाढ व्हावी म्हणून आम्ही 8 वर्ष गेले झगडत आहोत, पण आम्हाला त्याचा कुठल्याही प्रकारचे आम्हाला काय पूर्तता झालेली नाही। आणि त्याच्यानंतर आमची मागणी 7500 अधिक महागाई भत्ता अशी मिळावी अशी एवढीच मागणी आहे। आमचे पैसे सरकारकडे संपूर्णपणे जमा आहेत, पण पेन्शन कंप्लीट तुटपुंजी मिळते। त्यामुळे ह्या चालू परिस्थितीमध्ये महागाईच्या काळात आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं आणि औषधोपचारासाठी पैसे खर्च करणं याचे भयंकर आमचे हाल होत आहेत। तरी कृपया आम्ही हे ठरवलेलं आहे असं, त्यामुळे 10 तारखेला आमची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सर्वानुमते आम्ही असा ठराव केला की आमच्या कुटुंबियांसमवेत आम्ही एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवर मतदान करणार नाही, बहिष्कार घालणार आहोत। हे निवेदन आम्ही मामलेदार साहेब दापोली यांच्याकडे देऊन आलेले आहे। निवृत्त पेन्शनसाठी आमचे वयोवृद्ध सहकारी असतात, 80 वर्ष, 82 वर्ष, 85 वर्ष सहकारी दिलेलं जंतर मंतरवर उपोषण करत आहेत। त्या उपोषणाची कुठल्याही सरकारने काही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि उलट आमच्या ज्येष्ठ नागरिकांना गाडीमध्ये घोलून लांब सोडून दिलेले त्यांनी। तरी पण आमचे ते लोक थंडी वाऱ्यामध्ये उपोषण करत आहेत, अमरून उपोषण करत आहेत। सगळे श्रममंत्री भेटत आहेत, मोठमोठे अनेक संघटनेचे अनेक पक्षाचे खासदार पंतप्रधान जाऊन निवेदन देत आहेत, काय करतात, तरी पण आम्हाला दाद दिली जात नाही आहे। त्यामुळे वरिष्ठ लेवलला मदत करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही EPF 95 ठरवून ठेवलं आहे की यावर्षी मतदान करायचं नाही। त्यांना आमचा जाहीर पाठिंबा या गोष्टीकरता, त्यामुळे आम्ही मतदान करणार नाही आहे। त्यांनी सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी आणि आम्हाला वयोवृद्ध माणसांना जे आता हाल चालू आहे 1200-1500 रुपये त्यांचं एक वेळचं औषधसुद्धा भागत नाही, याचा विचार सरकारने करावा। मागच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये अशोक रावत यांनी सांगितलं होतं की पंतप्रधानांनी आम्हाला 3 मिनिटाची भेट दिली होती। 30 मिनिटं त्यांनी पंतप्रधानांनी ऐकून घेतलं, डोळ्यात पाणी काढलं, परंतु त्या डोळ्यातलं पाणी ढोंग होतं की काय होतं हे समजलंच नाही। त्यामुळे आम्हाला असं वाटलं आपल्याला 100% पेन्शन मिळेल। या गोष्टीला 7 वर्ष BJPचं सरकार याच्या अगोदर प्रकाश जावडेकरांनी आम्हाला जाहीर सांगितलं होतं व्यासपीठावर की आमचं सरकार आल्यावर 4 महिन्याच्या तुम्हाला पेन्शन मिळेल। आज 10 वर्ष आले तरी पेन्शन वाढलेली नाही आहे। ह्या गोष्टीची कुठेतरी दखल घेतली पाहिजे। आम्ही कुठल्या पक्षाच्या विरुद्ध नाही, कुठल्या संघटनेच्या विरुद्ध नाही, परंतु या गोष्टीची दखल घेतली जावी यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। आणि वरच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे 75 लाख कर्मचारी जे आहेत ते आम्ही मतदान करणार नाही आहे कुटुंबासाठी। भले आमच्या मतदानात त्यांना कोणाला फरक पडो ना पडो, पण आम्ही आमचा निषेध व्यक्त करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। तर या सगळ्या गोष्टीची वरिष्ठ लेवल दखल घ्यावी। मॅडमने तहसीलदार मॅडमने आम्हाला कबूल केलं आहे की आम्ही आजच्या आज कलेक्टरकडे यांच्याकडे पाठवतो। आता त्यांनी कुणी तर आमच्या या गोष्टीची दखल घ्यावी आणि वयोवृद्ध माणसांना न्याय द्यावा अशी आमच्याला विनंती आहे। आचारसंहिता लागू झाली आहे। सरकार आणि प्रशासन या निवृत्त कर्मचाऱ्यांची समजूत कशा प्रकारे काढतंय हेच आता पाहावं लागेल। शमशाद खान, माय कोकण, दापोली। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।